हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण इथे आवळा वडी तयार करणार आहोत। खूप फायदेशीर असे आहे आवळा वडी। आवळ्याचे गुणधर्म आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत। आवळ्याचे सेवन केल्याने केस गळती थांबते, त्वचा टवटवीत होते, पित्ताशय कमी होतो। खूप सारे याचे फायदे आहेत। हे आपल्याला खाणं खूप गरजेचं आहे। थंडीच्या दिवसामध्ये आवळा खूप मार्केटमध्ये येतो। तर चला आपण त्याची आवळा वडी करूयात। कसं करायचं ते बघूयात। इथे मी आवळा घेतलेला आहे। हे स्वच्छ धुवून मी वाफेवरती शिजवून घेतलेलं आहे। इथे बघा अशा पद्धतीने आपण शिजवून घेतलेलं आहे। आता ह्याच्यातले आपल्याला बी आणि हे असं डेट आहे ते काढून घ्यायचं आहे वेगळं। सर्व ह्याच्यातून आपल्याला असं काढून घ्यायचं आहे। इथे मी सर्व आवळ्यामधून बी काढून घेतलेला आहे। आता हे आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे। ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचे, हे ओलसर आहे त्याच्यामुळे ते इझिली बारीक होणार आहे। आता हे मिक्सरला ह्याची मी पेस्ट करून घेते। इथे मी आवळ्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता मी गॅसवरती ठेवून घेतलेली आहे। गॅसवरती ठेवून आपल्याला कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे। त्याच्यामध्ये पाण्याचा जो प्रमाण असतो थोडाफार ते आपल्याला असं हलवून हलवून ते थोडं गॅसवरती चालवत ते पाण्याचं प्रमाण आपल्याला आटून घ्यायचं आहे। एक 5 मिनिटांसाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। इथे बघा 5 मिनिटं झालेले आहेत। रंग पण बदललेला आहे, छान भाजले गेले आणि त्याच्या पाण्याचं प्रमाण जो असतो तेही निघून गेलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायचे। साखर टाकून आपल्याला पुन्हा तेच करायचे, कंटिन्यू हलवत राहायचे। साखर टाकल्यानंतर ते थोडं पातळ होऊन जाणार आहे। साखर विरघळल्यानंतर तर आपल्याला साखर विरघळून ते घट्टपणा येईपर्यंत आपल्याला ते असेच प्रोसेसमध्ये राहायचे, कंटिन्यू हलवत राहायचे। नाही हलवलं तर ते खाली लागलं जातं आणि त्याची चव खूप खराब होते आणि ते दिसायलाही छान होत नाहीये। म्हणून आपल्याला कंटिन्यू असं हलवत राहायचे। इथे बघा खूप छान मिश्रण तयार झालेलं आहे आपलं। आता ह्याच्यामध्ये मी अर्धा लिंब घेतलेला आहे, त्याचा ज्यूस काढून ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात आणि आपल्याला मिक्स करायचं आहे। 1-2 मिनिटं आपल्याला असंच मिक्स करून घ्यायचे। आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात। इथे जिरे पावडर टाकून घेते, मसाला टाकूयात, चाट मसाला, ह्याच्यामध्ये मी काळं मीठ टाकून घेते। काळ्या मिठाने खूप छान टेस्ट येते आणि आपण साधं आपलं सफेद मीठ सुद्धा टाकून घेऊयात आणि पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचे। आपल्याला छान फेटून घ्यायचंय। मसाल्याची कुठेही गुठली तयार व्हायला नको, ह्याच्यासाठी आपण कंटिन्यू ते फेटून घ्यायचंय। खूप छान असा फ्रेग्रन्स आलेला आहे। आपण सर्व मसाले, चाट मसाले टाकलेले तर पूर्ण घरभर पूर्ण ते दरवळलेलं आहे। 1-2 मिनिटं आपण असंच फेटून घेऊयात। इथे बघू शकताय खूप छान प्रकारे आपले मिश्रण तयार व्हायला आलेले आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकून घेते, साजूक तूप आहे। याने खूप छान चव येते आणि शाईन सुद्धा खूप मस्त येते। आता हे टाकून फक्त आपल्याला 2 मिनिटांसाठी असे मिक्स करून घ्यायचे, जास्त वेळ नाही करायचे कारण आपलं पूर्ण मिश्रण तयार झालेलं आहे। तर 2 मिनिटं मी फक्त असं हलवून मिक्स करून घेते। इथे मी एक भांडा घेतलेला आहे, त्याला सर्व बाजूने मी तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचंय। तूप ह्याच्यासाठी लावलं की आपलं मिश्रण इझिली निघता यायला पाहिजे म्हणून। तर हे आपण टाकून त्याच्यामध्ये सेट करून घेऊयात। इथे आपण व्यवस्थित लावून घेऊयात ह्याच्यामध्ये। इथे आपण ह्याच्यामध्ये घेऊन
व्यवस्थित एक लेवल होईल अशा पद्धतीने आपण ते करून घेऊयात। इथे भांड्यामध्ये मी व्यवस्थित सेट करून घेतलेले आहे। आता हे मी 15 मिनिटांसाठी फ्रीज मध्ये ठेवून घेते। फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर ते व्यवस्थित एक लेवलने आणि सेट होऊन जातं। मग आपल्याला कसं त्याची वडी कट करायला खूप इझी होऊन जातं। त्यासाठी मी 15 मिनिटांसाठी ठेवून देते फ्रीज मध्ये। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साखर घेतलेली आहे। आता हे मी बारीक वाटून घेणार आहे। आपली पिठी साखर असते त्याप्रमाणे आपल्याला त्याची पावडर तयार करून घेते। मी वाटून घेते आता। इथे बघा मी साखर बारीक करून घेतलेली आहे। पूर्ण पावडर होईल असं तयार करून घेतलेले आहे। 15 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर आपण ते बाहेर काढून घेतलेले आहे। खूप छान सेट झालेलं आहे। इथे आपण पलटी करून घेऊयात। इथे बघा खूप छान सेट झालेला आहे। आता आपल्याला ह्याच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने आपण वड्या तयार करून घेऊयात। सर्व वड्या तयार केल्यानंतर इथे बघा अशा पद्धतीने आपण वड्या पाडून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला हे साखरेच्या पिठामध्ये आपल्याला लोळून घ्यायचे। आपण पिठी साखर तयार केलेली आहे त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया। इथे आपल्याला सर्व वड्या अशा साखरेच्या पिठामध्ये लोळून घ्यायचे। पिठी साखर तयार करून घेतलेली आपण ते आपण असं करून घेऊयात। अशा पद्धतीने आपण सर्व या वड्या आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात साखरेमध्ये। इथे तयार आहे आपली टेस्टी आणि हेल्दी आवला वडी। खूप मस्त झालेली आहे। तर नक्की बनवा आणि सांगा कसे झाले ते। आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।